व इतिहास आणि भाषेच्या उत्पत्तीवादाचे जे काही सिद्धांत होते त्या सिद्धांताबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे. आजच्या तासिकेमध्ये आपल्याला भाषा निर्माण झाल्यानंतर ती कशाप्रकारे विकसित होत गेली, मराठी साहित्याचं दालन मोठं कशाप्रकारे झालेलं आहे आणि कोण कोण याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे आहे. यामध्ये साहित्य निर्माण होत असताना आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे की काव्य रूपामध्ये सुरुवातीला काय होतं, साहित्य होतं है ना. म्हणजे काव्यग्रंथांची सुरुवातीला निर्मिती झालेली आहे. त्यानंतर गद्यग्रंथ आले, त्यानंतर कथा कादंबऱ्यांचा कालखंड आला आणि त्यानंतर जे काही मुखोद्गत जे काही होते, ओव्या आहेत, त्यानंतर आपण पाहतो भारुडे आहेत, तशाच प्रकारे अभंग आहेत. तर हा साहित्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे साहित्य प्रकारांची भर पडत गेली आणि मराठी साहित्याचं दालन मोठं मोठं होत गेलेलं आहे. आपण या ठिकाणी इथं पाहिलेलं की सुरुवातीला जो काही व्याकरणाचा ग्रंथ आहे है ना, ज्याप्रमाणे जी भाषा असेल, जसं आपण इथं पाहिलेलं आहे संस्कृत भाषा आहे, ती संस्कृत भाषा मराठी भाषेची जननी भाषा मानली जाते. तर या संस्कृत भाषेचा व्याकरणकर्ता कोण आहे? संस्कृत भाषेमध्ये ज्यानं व्याकरण लिहिलेलं आहे असा व्याकरणकर्ता कोण आहे? पाणिनी. कोण आहे? पाणिनी. या पाणिनीने काय केलेलं आहे, संस्कृतचं व्याकरण लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा संस्कृतचं व्याकरणावरचे मोठमोठाले ग्रंथ त्यानं लिहिलेले आहेत. म्हणून इतर भाषांमध्ये ज्यांनी कोणी व्याकरण लिहिलेलं असेल तर त्यांना पाणिनी अशा प्रकारची उपाधी दिली जाते. तशाच प्रकारची मराठी साहित्यामध्ये, मराठी भाषेमध्ये मराठीचे पाणिनी कोणाला ओळखले जाते? दादोबा पांडुरंग तर्खडकर. कारण काय याचं? तर त्यांनी काय केलेलं आहे, मराठी भाषेमधलचा मराठी भाषेत व्याकरणाचा पहिला ग्रंथ लिहिलेला आहे. कोणता आहे ते? महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. कोणतं लिहिलेलं आहे? महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. आणि म्हणून दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना काय म्हणून ओळखले जाते? मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते. आता आपण या ठिकाणी इथं पाहिलेले की आपल्या भारतावर बऱ्याच म्हणजे यवनांचा किंवा इतर भाषिकांचं राज्य राहिलेलं आहे. जे जे राज्यकर्ते या ठिकाणी आलेले होते त्यांनी आपल्यासोबत आपली भाषा इथं आणलेली होती आणि त्या प्रत्येक भाषेमधलचे शब्द मराठीमध्ये सामावल्या गेलेले आहेत. तशाच प्रकारे शेवटच्या कालखंडात आपण जर पाहिलेलं आहे 1947च्या पर्यंतचा जो काही कालखंड आहे, यावेळेस कोणाचं राज्य होतं भारतावर? 100 वर्षे ज्यांनी 150 वर्षे राज्य केलेले असे कोण? इंग्रज. आणि त्याने सुद्धा आपली इंग्रजी भाषा आपल्यासोबत आणलेली होती. दुसरी गोष्ट, त्यांनी जी काही भाषा आणली त्या भाषेतले शब्द सुद्धा आपल्या मराठीमध्ये सामावल्या गेलेले आहेत. परंतु सांगायचं तात्पर्य हा होता की जोपर्यंत इंग्रज भारतामध्ये आलेले नव्हते तोपर्यंत आपली जी काही भाषा होती, जी मराठी भाषा होती, ती कशी होती? रांगडी होती, ओबळधोबळ होती, बोली भाषा त्याच्यामध्ये होती. आणि म्हणूनच मराठीमध्ये एक म्हण आहे, दर 12 कोसावर काय होते? बोली बदलत असते है ना. दर म्हणजेच काय, वेगवेगळ्या प्रकारच्या बोलींना सामावून मराठी भाषा इथं तयार झालेली आपल्याला इथे दिसून येईल. त्या त्या प्रदेशामध्ये त्या त्या भागामध्ये काय होईल, ती भाषा बोलल्या जाते, समजल्या जाते. दैनंदिन व्यवहारामध्ये जरी वापरल्या जात नसेल तरी त्या त्या ठिकाणामध्ये त्या भागातली भाषा वापरली जाते. जसं आपण इथं पाहिलेलं आहे की यवतमाळ जिल्हा, त्याच्यामध्ये आपला पुसद तालुका, तर या भागामध्ये जर पाहिलं तर बंजारा ही काय आहे, तर भाषा आहे की बोली आहे? भाषा आहे की बोली आहे? हां, काय ती बंजारा ही बोली आहे. आलं लक्षामध्ये? भाषेसाठी काय लागते आपल्याला की दैनंदिन व्यवहारामध्ये वापरली जाणारी आणि कार्यालयामधून वापरली जाणारी जी भाषा असते ती म्हणजे लिखित साहित्याची भाषा आणि मौखिक बोली भाषा आहे ना. तर या बोली भाषा काय असतात, त्या त्या प्रदेशापुरत्या काय असतात, त्या मर्यादित असतात. त्यांना कोणत्याही प्रकारचं व्याकरण नसतं. ज्या मूळ भाषेमध्ये ती बोलली जाते त्याचंच व्याकरण त्याला काय होते, इथं लागू होते. आपण या ठिकाणी इथं पाहिलेलं की इंग्रजांनी कोणतीही गोष्ट या निसर्गामधले ज्या काही घडामोडी असतील तर ते तारतम्य पाहूनच ते गोष्टी काय करायचे, ते स्वीकारायचे. म्हणून त्याने काय केले, इथं आल्यानंतर आपल्याला राज्यकारभार जर करायचा असेल तर या मराठी भाषेवर आपल्याला संशोधन करावं लागेल असं त्यांना इथं वाटलं. आणि म्हणून काय झालेलं होतं की मराठी व्याकरणाचा ग्रंथ लिहिण्याचं कार्य एका इंग्रज अधिकाऱ्याने केलेलं होतं. आलं लक्षात? कोण आहे ते? विल्यम कॅरे. कोणता आहे? विल्यम कॅरे. या विल्यम कॅरेने कोणता ग्रंथ लिहिलेला आहे मराठी व्याकरणावरचा? हां, द हिस्ट्री
द हिस्ट्री आहे ऑफ मराठा लँग्वेज. ठीक आहे. द हिस्ट्री ऑफ मराठा लँग्वेज हा ग्रंथ कशावर लिहिला गेलेला आहे? मराठी व्याकरणावर. लिहिणारा कोण आहे? इंग्रज अधिकारी. बरोबर आहे. म्हणून इथलचे जे काही भाषाशास्त्रज्ञ होते, इथलचे जे काही मराठी भाषिक होते, त्यांना स्वतःचीच लाट वाटू लागली की भाषा कोणाची? आपली आहे. आपण ती भाषा बोलतो, दैनंदिन व्यवहारात वापरतो आणि याच्यावर संशोधन करायचं कार्य, याच्यावर व्याकरण लिहिण्याचं कार्य कोण केलेलं आहे? इंग्रजांनी केलेलं आहे. साहजिकच विल्यम कॅरे हा इंग्रज अधिकारी होता, म्हणून त्याने मराठी व्याकरणाचा जरी ग्रंथ लिहिलेला असेल तरी कोणत्या भाषेत? इंग्रजी भाषेत. आणि म्हणूनच त्यांना वाटलं की भाषा आपली आहे आणि मराठीमध्ये त्याचा म्हणजे व्याकरण असायला पाहिजे. व्याकरण याचा अर्थ काय बरं? व्याकरण म्हणजे काय? आणि आणखी काय करता येईल व्याख्या? जे आपल्याला, तुम्हाला काय वाटतं व्याकरण याचा अर्थ काय असू शकतो? ही तर म्हणजे पुस्तकी भाषा झाली आहे ना, त्याची व्याख्या झाली. परंतु सहसा सरळ अर्थ काय असतात ना, शब्दाचा सरळ अर्थ सुद्धा असतो, आहे का नाही? व्याकरण याचा अर्थ काय? नियम. व्याकरण म्हणजे काय? नियम. म्हणजेच भाषा आपली आहे आणि आपल्या भाषेला नियमाने बांधायचं कार्य कोण केलं? इंग्रजांनी केलेलं होतं. आणि म्हणूनच इथलच्या भाषाशास्त्रज्ञांना स्वतःबद्दल त्यांनी असा विचार केलेला आहे की भाषा आपली आहे आणि आपल्या भाषेवर आपणच ग्रंथ लिहायला पाहिजे. आणि म्हणूनच आता हा जो काही ग्रंथ लिहिला गेलेला होता केव्हा? 1885 मध्ये. केव्हा लिहिला गेला हा? 1885 मध्ये. तेव्हापासून काय होतं? इंग्लिशमध्ये होता व्याकरणाचा ग्रंथ. आणि म्हणूनच विरामचिन्हे आपल्या मराठी भाषेमध्ये कोणत्या भाषेतून आलेली आहेत? विरामचिन्हे ही इंग्रजीतून आलेली आहे. कोणत्या भाषेतून? इंग्रजीतून. का आलेली आहे? तर मराठीला व्याकरणाचे म्हणजे नियमात बांधायचं कार्यच इंग्रजांनी केलेलं होतं. आलं लक्षात? आणि म्हणूनच त्या भाषेतून आपल्या मराठीचे जे काही नियम आहेत, कोणते नियम म्हणजे जे काय आपण पाहतो नाही तर स्वल्पविराम, अर्धविराम, पूर्णविराम, उद्गार चिन्ह आहे की नाही, प्रश्नचिन्ह, हे सगळेच्या सगळे विरामचिन्ह कुठून आले? इंग्रजी भाषेमधून आलेत. हे आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे, कारण याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की मराठी भाषेत विरामचिन्हे रिकामी जागा आलेली आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला असतो इथं इंग्रजी असेल, संस्कृत असेल, मराठी असेल, आणखी यापैकी नाही असेल, असं ऑप्शन असेल तर उत्तर काय दिसेल? आपण इंग्रजी भाषेतून. काय कारण आहे त्याचं? तर पहिला ग्रंथ, मराठी व्याकरणाचा पहिला ग्रंथ इंग्रजी भाषेमध्ये लिहिला गेलेला आहे. इंग्रजांनी तो लिहिला होता, म्हणून विरामचिन्हे सगळी काय झालेली होती? या इंग्रजी भाषेतून आलेली आहेत. त्यानंतर आपण इथं पाहिलेलं आहे की इथलच्या लोकांनी काय केलेलं मग पुढे चालून, आता 1885 हा ग्रंथ लिहिला गेलेला होता. पुढे चालून आपण इथं पाहिलेलं आहे की 1836 आहे हा ग्रंथ. आणि त्यानंतर 1885 दुसरा ग्रंथ लिहिला गेला, तो मराठी व्याकरणाचा मराठीमध्ये लिहिलेला ग्रंथ, तो म्हणजे कोणता? महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. आतापर्यंत काय होतं? इंग्लिशमध्येच होतं सगळं. 36 पासून 85 पर्यंत हे इंग्लिशमध्येच चाललं. आणि त्यानंतर 85 जो मराठी भाषेचा ग्रंथ लिहिला गेला तो म्हणजे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हा ग्रंथ लिहिला गेला. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी हा मराठीमध्ये पहिला व्याकरणाचा ग्रंथ लिहिला, म्हणून मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ते मराठी साहित्यात ओळखले जातात. त्यानंतर आपण इथं पुढं पाहिलेलं आहे की याच्यामध्ये आणखी पुन्हा काय झाल्या? सुधारणा झाल्या. महाराष्ट्र भाषेचे व्याकरण जो काही ग्रंथ होता त्या ग्रंथामध्ये म्हणजे विभक्त्या ज्या काय आहेत आपल्या, एकूण 8 विभक्त्या मानाव्यात की 4 मानाव्यात की 5 मानाव्यात, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं एकमत झालेलं नव्हतं. याच्यामध्ये त्यानंतर प्रयोग व्यवस्था निश्चित याच्यामध्ये नव्हती. म्हणून पुढे चालून 1906 मध्ये पुन्हा दुसरा मराठी व्याकरणाचा ग्रंथ लिहिला गेला. त्या ग्रंथाचं नाव काय आहे? शास्त्रीय मराठी व्याकरण. कोण लिहिला? 1906 मध्ये. पुढे चालून शास्त्रीय मराठी व्याकरण लिहिला गेला, कारण या ग्रंथामध्ये काय कमतरता होत्या? प्रयोग व्यवस्था नीट नव्हती, विभक्त्या 5च मानल्या गेलेल्या होत्या आणि त्यामुळे पूर्ण शास्त्रीय व्याकरण, शास्त्रशुद्ध मराठी व्याकरण मोके दामले जे काय आहेत, मोरोकेशव दामले यांचे बंधू कृष्ण शास्त्री चिपळूणकरचे बंधू होते. कोण? विष्णू शास्त्री चिपळूणकर. आलं लक्षामध्ये? विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी सुद्धा मराठी व्याकरणाचा
ग्रंथ लिहिला आणि त्यामुळे याच्यामध्ये ज्या काही कमतरता होत्या त्या कमतरता इथं पूर्ण करण्यात आलेल्या होत्या. आलं लक्षात. शास्त्रीय मराठी व्याकरण हा ग्रंथ लिहिला गेला आणि तो आजही काय होतो, हे दोन्ही ग्रंथ महाराष्ट्र भाषेचे व्याकरण आणि शास्त्रीय मराठी व्याकरण हे जे काही दोन्ही ग्रंथ आहेत ते आजही प्रमाणभूत मानल्या जाते. आपण स्पर्धा परीक्षा देत असतो, बरोबर आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये एखाद्या प्रश्नावर आक्षेप जर घ्यायचा असेल आपल्याला तर त्या ठिकाणी काय करावं लागतं, आपल्याला संदर्भ द्यावा लागतं की या पुस्तकामध्ये या क्रमांकावर अशा प्रकारे हा ग्रंथ म्हणजे हा नियम आहे आणि या नियमानुसार या प्रश्नाचं उत्तर हे आहे. तर त्यावेळेस तुम्हाला जर आक्षेप घ्यायचा असेल तर या दोन पुस्तकांचं पुरावा तुम्हाला इथं देता येते. प्रमाण मानल्या गेलेलं आहे ते, म्हणजे महाराष्ट्र शासनानं सुद्धा ते प्रमाण मानलेलं आहे. तर ह्या ग्रंथाचा आपल्याला संदर्भ देता येईल. तर त्यासाठी ह्या ग्रंथाविषयीची माहिती असणं गरजेचं आहे. तर हे काय झालं, मराठी व्याकरणाचा पूर्व इतिहास म्हणजे मराठी व्याकरणावर लिहिल्या गेलेले हे काय इथं ग्रंथ होते. त्यानंतर आपण इथं पाहतो की पुढे मग साहित्याचं दालन मोठं होण्यासाठी साहित्याची निर्मिती होऊ लागलेली होती. आपण इथं पाहिलेलं आहे की सर्वप्रथम ज्याला आपण आद्य कवी म्हणतो, कोण आहे मराठी साहित्यात आद्य कवी म्हणून ओळखले जाणारे साहित्यिक कोण आहेत, कोण आहे, मुकुंदराज. यांना काय म्हटले जाते, आद्य कवी. आद्य कवी का म्हटले जाते यांना, कारण यांनी सर्वप्रथम मराठी भाषेमध्ये काव्य ग्रंथ लिहिलेला होता. त्या ग्रंथाचं नाव काय, मुकुंदराजांचा विवेक सिंधू. कोणता ग्रंथ आहे, विवेक सिंधू. विवेक सिंधूचा रचयिता कोण आहे का, मुकुंदराज. या मुकुंदराजाने पहिला ग्रंथ लिहिलेला आहे. हा ग्रंथ कसा आहे, काव्य रूपामध्ये आहे म्हणून पहिला काव्य ग्रंथ म्हणून काय होतो या ग्रंथाला ओळखल्या जाते. आणि पहिला काव्य ग्रंथ लिहिणारा म्हणून कोणता, आद्य कवी. तो म्हणजे कोण इथं, मुकुंदराज. त्यानं हा जो काही ग्रंथ लिहिलेला आहे मुकुंदराजाने तो म्हणजे काव्य स्वरूपामध्ये आहे, लीळांच्या स्वरूपामध्ये ओवीबद्ध हा ग्रंथ आहे म्हणून त्याला काव्याचं रूप प्राप्त झाल्यामुळे आद्य कवी म्हणून मराठी साहित्यामध्ये मुकुंदराजांना ओळखले जाते. त्यानंतर आपण इथं पाहतो की ज्याप्रमाणे पुरुषांनी काही ग्रंथ निर्माण केलेले आहेत त्याचप्रमाणे स्त्रिया सुद्धा त्या कालखंडामध्ये मागे नव्हत्या. त्यांनी सुद्धा काय केलं, मराठी साहित्याचं दालन मोठं करण्याचा प्रयत्न केला आणि मराठीमध्ये ज्याला आपण आद्य कवयित्री असं म्हटलं जातो तिने पहिला ग्रंथ काव्य ग्रंथ लिहिलेला आहे मराठी भाषेमध्ये. कोण आहे ती, आद्य कवयित्री महदंबा. कोण आहे, महदंबा. ही काय इथं आद्य कवयित्री. आद्य कवयित्री होण्याचा मान महदंबेला मिळालेला आहे. का मिळालेला आहे, हिने कोणता ग्रंथ लिहिलेला आहे, काव्य ग्रंथ धवळे नावाचा काव्य ग्रंथ. हा एक नवीन साहित्य प्रकार सुद्धा तिने काय केलेलं आहे, रूढ केलेला आहे मराठी साहित्यामध्ये आणि मराठी साहित्याचं दालन काय झालं, मोठं झालेलं आहे. आता हा धवळे हा काय आहे, तर एक साहित्य प्रकार आहे, नवीन साहित्य प्रकार. यस, हा काय इथं वधू आणि वर यांच्याविषयी लग्न प्रसंगी जी गाणी गायली जातात त्यांना काय म्हटलं जाते, इथं धवळे. आणि हे लिहिण्याचं कार्य कोण केलेलं, महदंबेनं. म्हणून महदंबेला आद्य कवयित्रीचा मान इथं मिळालेला आहे. आद्य कवी कोण आहे, मुकुंदराज. तर आद्य कवयित्री महदंबा हे आपल्या लक्षामध्ये घ्यायचं आहे. नंतर आपण इथं पाहतो की मराठी साहित्याचं दालन मोठं होत असताना वेगवेगळ्या कवींनी आणि वेगवेगळ्या साहित्यिकांनी आपलं योगदान दिलेलं आहे. ठीक आहे, हे योगदान देत असताना धार्मिक ग्रंथ सुद्धा या ठिकाणी मागे राहिलेले नव्हते. आलं लक्षात. आपण इथं पाहतो की पहिला जो काही मराठी भाषेमधला पहिला जो काही गद्य ग्रंथ आहे ना, चरित्र ग्रंथ आपण ज्याला म्हणू, तो कोणता आहे इथं, पहिला गद्य ग्रंथ तो आहे इथं लीळा चरित्र. कोणता आहे, लीळा चरित्र. कोण लिहिलेला आहे हा ग्रंथ, हा याचे रचयिते कोण आहे, म्हाइंभट. आता याच्यामध्ये ह्या लीळा म्हणजे काय बरं, लीळेचा अर्थ काय होतो, लीळा. लीळा हे लीळा चरित्र नाव दिलेलं आहे ना, बरोबर. चरित्र म्हणजे काय, चरित्र बघा दोन आहेत ना, एक बायोग्राफी आणि दुसरं काय असते, ऑटोबायोग्राफी. चरित्र आणि आत्मचरित्र. आत्मचरित्र म्हणजे स्वतः लिहिलेलं चरित्र आणि फक्त चरित्र म्हटलं तर कोणीही कोणाच्या जीवनावर लिहिलेलं चरित्र. म्हणजे या ठिकाणी हा जो काही चरित्र ग्रंथ आहे तो महानुभाव पंथाचे जे काही पंथ प्रवर्तक आहेत, पहिले पंथ प्रवर्तक कोण आहेत, श्री चक्रधर स्वामी, बरोबर आहे. तर यांच्या लीळा याच्यामध्ये संकलित केलेल्या आहेत. कोण संकलित केलेल्या आहेत, म्हाइंभटांनी.
म्हणून ग्रंथ लिहिणारा कोण आहे तर माईमभट, परंतु कोणाच्या जीवनावर लिहिलेलं आहे? श्री चक्रधर स्वामी यांच्या. आता लीळा याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. लीळा म्हणजे काय की एखाद्याच्या जीवनावर काव्य रूपामध्ये लिहिलेला एक स्फुट गद्य असतो, म्हणजे एक कथा असते, कहाणी असते. त्या कोणती कथा असते ती की सत्य कथा असते की त्याच्या जीवनामध्ये घडलेल्या काही घटना असतात की या ठिकाणी असं झालं आणि अशा प्रकारे प्रवचन दिलेलं होतं, तर त्याच्यातून भक्तांना बोध मिळालेला होता. तर ह्या गोष्टी या ठिकाणी इथे लिहिलेल्या आहेत. अशा प्रकारचा हा चरित्र ग्रंथ, तो म्हणजे कोणता? लीळा चरित्र. आणि तो पहिला सर्वप्रथम कोण लिहिलेला आहे? माईमभटांनी. म्हणून माईमभटांना काय म्हटलं जाते? आद्य चरित्रकार. कारण हा काय तर चरित्र ग्रंथ आहे पहिला, आणि तो गद्य आहे. लक्षात कशा स्वरूपात आहे? हे जे दोन ग्रंथ होते ते काय होते? काव्य स्वरूपामध्ये होते. हा जो काही ग्रंथ आहे तो कोणता? गद्य ग्रंथ आहे. आलं लक्षात? आणखी आपण या ठिकाणी इथं पाहतो की प्राचीन कालखंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथांची निर्मिती होत असताना साहित्यामध्ये भर पडत चाललेली होती. मराठी साहित्य मोठं मोठं होत गेलेलं आहे, कारण अनेक साहित्यिकांनी आपलं योगदान या ठिकाणी इथं दिलेलं आहे. तर हा काय होता? धार्मिक ग्रंथ. नंतर आपण या ठिकाणी इथं पाहू की भाषांतरित ग्रंथ. मराठी भाषेमध्ये पहिला भाषांतरित ग्रंथ कोणता आहे? जो इतर भाषामध्ये होता, पहिले संस्कृतमध्ये होता आणि त्यानंतर काय झालं? तो मराठीमध्ये आलेला आहे. असा ग्रंथ कोणता आहे माहित आहे तुम्हाला? सुरुवातीला काय होती? भावार्थ दीपिका. बरोबर? भावार्थ दीपिका हा जो काही ग्रंथ होता कोणत्या भाषेमध्ये होता? संस्कृत भाषेमध्ये. सामान्य लोकांना ती भाषा कळायची का? म्हणजे संस्कृत भाषा सुरुवातीला आपण इथं पाहिले भाषेचा पूर्व इतिहास पूर्व पीठिकेमध्ये आपण इथं पाहिलेलं होतं की इथलचा मूळचा राहणारा जो काही भारतीय आहे किंवा महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे तो काय होता? अनार्य आहे ना. तो बाहेरून आलेला होता का? तो मूळ पुरुष इथलचाच होता, परंतु यांची भाषा ओबळधोबळ रांगडी होती. यांना नियमामध्ये बांधण्याचं कार्य कोण केलं? आर्यांनी केलेलं होतं. बरोबर? आणि आर्यांची जी काही भाषा होती ती कोणती होती? संस्कृत भाषा होती. सुसंस्कृत अशा प्रकारची त्यांची भाषा होती. आलं लक्षामध्ये? मन ज्ञानदानाचं कार्य त्यांनी केलेलं होतं. किती गट होते त्यावेळेस? आपण म्हटलेलं वर्णव्यवस्था 4, चातुर्वर्ण व्यवस्था आपण त्याला म्हणत असतो. बरोबर? त्याच्यातला जो काही पहिला गट होता, उच्चवर्णीय गट होता, तो म्हणजे काय? ब्राह्मण. आणि यांचं कार्य काय होतं? फक्त ज्ञानदानाचं कार्य. परंतु आता ज्ञानदानाचं कार्य करत असताना यांनी ज्ञान कोणत्या भाषेत दिलेलं आहे? जी त्यांची भाषा असेल त्याच्यात. बरोबर? आणि यांची भाषा कोणती होती? संस्कृत भाषा. सामान्य लोकांना कळत होती का इथलच्या? सामान्य लोकांना ती भाषा कळत नव्हती, पाहिजे त्या प्रमाणामध्ये ती समजत नव्हती. म्हणून काय झालेलं आहे? सुरुवातीला जी काही भावार्थ दीपिका होती त्याला सर्वप्रथम मराठीमध्ये आणण्याचं कार्य कोण केलेलं आहे? संत ज्ञानेश्वरांनी. आणि म्हणून त्याला नाव काय पडलेलं आहे त्या ग्रंथाला? ज्ञानेश्वरी. आता ज्ञानेश्वरी हा जो काही ग्रंथ आहे पहिला कोणता ग्रंथ आहे? भाषांतरित ग्रंथ. संस्कृत मधून मराठीत आलेला हा काय ग्रंथ आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरांना काय म्हटले जाते? आद्य भाष्यकार है ना, किंवा आद्य भाषांतरकार कोण आहेत? संत ज्ञानेश्वर. लक्षात यायला का तुमच्या? पहिला जो काही ग्रंथ आहे मराठी भाषेमध्ये आपण इथं पाहत होतो, पहिला व्याकरणाचा ग्रंथ आपण इथं पाहिलेला आहे. पहिला व्याकरणाचा ग्रंथ इंग्रजी भाषेमध्ये होता. नंतर दुसरा ग्रंथ तयार झालेला आहे, तो ग्रंथ मराठी व्याकरणाचा मराठी भाषेमध्ये तयार झालेला आहे. त्याच्यात काहीतरी कमतरता होत्या. नंतर पूर्ण काय आलेलं? शास्त्रीय मराठी व्याकरण आलं आणि परिपूर्ण अशा प्रकारचा मराठी व्याकरणाचा ग्रंथ निर्माण झाला. नंतर आपण या ठिकाणी इथं पाहिलेलं आहे की जे काही पुरुष व्यक्ती होते ज्याला आपण मुकुंदराज असं म्हटले, जो काय आद्य कवी म्हणून त्याचा मान त्याला इथं मिळालेला आहे. त्याचप्रमाणे स्त्रिया सुद्धा मागे राहिलेल्या नव्हत्या, त्यांनी सुद्धा काव्यग्रंथ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरा जो काही काव्यग्रंथ निर्माण झाला तो म्हणजे कोणता? धवळे. हा एक नवीन साहित्य प्रकार मराठी साहित्यात काय झाला? रूढ झाला. आणि हे रूढ करणारी आद्य कवयित्री होती ती म्हणजे कोण? महदंबा. आलं लक्षामध्ये? त्यानंतर आपण या ठिकाणी इथं पाहिलेलं आहे की चरित्र ग्रंथ होता माईमभटांचा लीळाचरित्र. त्यानंतर भावार्थ दीपिकेचं ज्ञानेश्वरीमध्ये भाषांतर झालं, पण भाषांतरित ग्रंथ संत ज्ञानेश्वर आद्य भाष्यकार या ठिकाणी इथं ठरलेले आपल्याला इथं दिसून येतील. तर वेगवेगळ्या प्रकारे ज्याप्रमाणे ग्रंथांची निर्मिती होत गेली तसं तसं मराठी साहित्याचं दालन मोठं मोठं होत गेलेले तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर आपण इथं पाहतो की कथा आणि कादंबऱ्यांचा कालखंड आला. बरोबर आहे? तर पहिली जी काही कादंबरी लिहिल्या गेलेली मराठी भाषेमध्ये कोणती आहे? ती मराठीतील पहिली कादंबरी होण्याचा मान जिला मिळालेला आहे. पहिली मराठीतील कादंबरी
बघा, एकाच कालखंडामध्ये दोन कादंबऱ्या निर्माण झालेल्या आहेत. एक कोणती आहे, यमुना पर्यटन, आणि दुसरी कोणती आहे, पण लक्षात कोण घेतो. एकाच कालखंडात निर्माण झाल्या, परंतु पहिले जी काही प्रकाशित झालेली आहे ती कोणती आहे, पण लक्षात कोण घेतो. म्हणून आद्य कादंबरी होण्याचा मान काय होतो, या कादंबरीला मिळतो. बघा कोणती आहे, पण लक्षात कोण घेतो. आता ह्याचे कादंबरीकार कोण आहेत माहित आहे, हरिभाऊ नारायण आपटे, हना आपटे है ना. तर यांनी काय केलेलं आहे, पहिली कादंबरी लिहिली, पण लक्षात कोण घेतो, आणि या कादंबरीचे ते रचयिते असल्यामुळे आद्य कादंबरीकार होण्याचा मान यांना मिळालेला आहे. आद्य कादंबरीकार. यमुना पर्यटन सुद्धा याच वेळेस, यमुना पर्यटनचे लेखक कोण आहेत, बाबा पद्मनजी, आलं लक्षामध्ये. तर त्यांनी सुद्धा, आता त्यामध्ये सुद्धा कधी कधी काय असतं, दोन कादंबऱ्या आहेत, यापैकी एक जर आलेली असेल ऑप्शनमध्ये, तर त्यावेळेस आपण काय करणार, यमुना पर्यटन. परंतु यमुना पर्यटन ही जी काही कादंबरी आहे ती ग्रामीण कादंबरी आहे, आणि पण लक्षात कोण घेतो ही ऐतिहासिक कादंबरी आहे. याच्यामध्ये हा फरक आहे. ऐतिहासिक कादंबरी म्हणजे काय, 1857 स्वातंत्र्य युद्ध, यावेळेस महाराष्ट्राची असलेली परिस्थिती पूर्णतः परिपूर्ण अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी चितारण्यात आलेली आहे. कोणत्या कादंबरीत, पण लक्षात कोण घेतो, लक्षामध्ये. म्हणून याला आपण काय म्हणले, ऐतिहासिक कादंबरी. त्यानंतर यमुना पर्यटन ही जी बाबा पद्मनजी यांची जी काही कादंबरी आहे, कालखंड दोघांचा काय इथं एकच आहे, पहिले ही प्रकाशित झालेले, म्हणून याला पहिले आद्य कादंबरी होण्याचा मान मिळालेला आहे. त्याच्यामध्ये काय आहे, ग्रामीण कथा आहेत, लक्षात, ग्रामीण भागाचं पूर्ण वर्णन आलेलं आहे, म्हणून ती ग्रामीण कादंबरी. आणि ऐतिहासिक वर्णन आलेलं आहे, म्हणून ही काय, कोणती, ऐतिहासिक, पहिली ऐतिहासिक मराठी कादंबरी आणि पहिली ग्रामीण कादंबरी. हे दोन कादंबऱ्या आहेत एकाच कालखंडामध्ये प्रकाशित झालेल्या. यमुना पर्यटन, बाबा पद्मनजी, आणि पण लक्षात कोण घेतो, हरिभाऊ नारायण आपटे. तर ह्या पहिल्या कादंबऱ्या. आता ह्या पुरुषांनी लिहिलेल्या आहेत, परंतु याच कालखंडामध्ये सुद्धा स्त्रिया मागे राहिलेल्या आहेत का, नाही, त्यांनी सुद्धा कथा आणि कादंबऱ्या लिहिण्याचा प्रयत्न केलेला होता. तर पहिली स्त्री कादंबरीकार कोण आहे मराठीत, जिनं पहिली कादंबरी लिहिलेली आहे, कोण आहे सांगा. कादंबरीचं नाव स्त्री पुरुष तुलना. काय नाव आहे, स्त्री, ताराबाई शिंदे, स्त्री पुरुष तुलना. ही पहिली काय कादंबरी आहे मराठीतली ज्या स्त्रीने लिहिलेली आहे. स्त्री पुरुष तुलना, ताराबाई शिंदे. ठीक आहे, ही कादंबरी तिने लिहिलेली आहे, आणि ही अत्यंत गाजलेली कादंबरी तुम्हाला इथं दिसून येईल, स्त्री पुरुष तुलना नावाची. आणि याच्यामध्ये त्या कालखंडामध्ये स्त्रियांच्या असलेल्या धगधगत्या परिस्थितीला मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्त्रियांवर असलेले जे काही प्रसंग त्यावेळेस होते ते सगळे या पुस्तकातून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. फक्त मांडलेलंच नाही, तर याच्या जागृतीसुद्धा करण्याचा प्रयत्न केलेला होता. स्त्री पुरुष समानतेचे तत्व या ठिकाणी या कादंबरीतून मांडण्यात आलेले आहे. आवर्जून जर भेटली तुम्हाला कादंबरी ही, तर वाचण्याचा प्रयत्न करा. त्यावेळेस या परिस्थितीची पूर्ण जाणीव आपल्याला या कादंबरीतून होऊन जाते. तर पहिली जी काही स्त्री कादंबरीकार आहे ती म्हणजे कोणती, ताराबाई शिंदे. त्यानंतर आपण या ठिकाणी इथं पाहतो की या ठिकाणी शिक्षणाचं माध्यम म्हणजे त्या कालखंडामध्ये स्त्रियांना कोणत्याही प्रकारचं शिक्षण दिलं जात नव्हतं. घरामध्ये चूल आणि मूल एवढंच काय होतं त्यांचं आयुष्य होतं. परंतु अशाही परिस्थितीमध्ये भारतातून शिक्षण घेऊन परदेशात जाऊन विलायतेला जाऊन तिनं काय केलं, शिक्षण घेतलं आणि पहिली महिला डॉक्टर बनलेली आहे. कोण आहे, भारतातली पहिला महिला डॉक्टर कोण आहे इथं, आनंदीबाई जोशी. आनंदीबाई जोशी हिने काय केलेलं होतं, भारतात म्हणजे परदेशात जाऊन शिक्षण घेतलं आणि भारतात येऊन काय केली, सेवा दिलेली होती. आणि जिनं भारतातच शिक्षण घेतलं आणि भारतातच सेवा दिलेली अशी पहिली महिला डॉक्टर कोण आहे बघा. दोन्ही या ठिकाणी लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्रात तिने शिक्षण घेतलं आणि महाराष्ट्रात सेवा दिलेली आहे ते म्हणजे कोण, कादंबिनी गांगुली. काय नाव तिचं, कादंबिनी गांगुली. ही काय आहे, भारतात शिक्षण घेतलं आणि भारतातच तिनं सेवा दिलेली आहे.
आनंदीबाई जोशीने काय केलेलं आहे, विलायतेला जाऊन शिक्षण घेतलं आणि भारतात येऊन काय केली, सेवा दिलेली आहे. तर अशा प्रकारचे हे आद्य म्हणजे पहिले पहिले ज्यांनी जे कार्य केलेलं आहे त्याबद्दलची थोडक्यामध्ये माहिती आपण पाहत आहोत. ठीक आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी इथं पाहतो की जे काही ग्रंथ होते, जसं आपण या ठिकाणी इथं पाहिलेलं आहे की काही कवी आहेत किंवा काही साहित्यिक आहेत, त्यांना टोपण नावाने इथं ओळखल्या जाते. तर मराठी भाषेचे जसं आपण इथं पाहिलेलं पाणिनी म्हणून कोणाला ओळखल्या जाते, दादोबा पांडुरंग तर्खडकर. तशाच प्रकारे मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोण ओळखले जातात, विष्णू शास्त्री चिपळूणकर. का बरं ओळखले जातात हे, मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर. यांनी काय केलं होतं की त्या कालखंडामध्ये आहे का नाही, 1947चा कालखंड, त्यावेळेस समाजामध्ये असलेल्या दांभिकतेवर आपल्या लेखणीच्या द्वारे घणाघाती हल्ले त्यांनी इथं केलेले होते, प्रहार त्याच्यावर केलेले होते. म्हणून त्यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणून मराठी साहित्यामध्ये ओळखले जाते, विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना. आलं लक्षामध्ये. तर हे मराठी भाषेमध्ये काही ग्रंथ रचयिते आणि त्यांनी रचलेले ग्रंथ आणि त्यांना काय म्हटले जाते याविषयीची थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी इथं पाहिलेली आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की जो काही साहित्य निर्माण झालेलं होतं, साहित्याचं दालन मोठं झालं, परंतु त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे साहित्य प्रकार रूढ झालेले आहेत. जसं आपण इथं नाटकांचं नाटक आहे ना, पहिला मराठीतला नाटक कोणतं आहे, मराठीतील पहिलं नाटक कोणतं, शाकुंतल नाही, पहिलं नाटक कोणतं, ज्याला आपण सामाजिक नाटक म्हणतो, पहिलं सामाजिक नाटक शाकुंतल हा पहिला धार्मिक नाटक आहे. कोण लिहिलेला आहे शाकुंतल, शाकुंतल नाटकाचा रचयिता कोण, जसं आपण या इंग्लिशमध्ये हॅमलेट आहे, हॅमलेटचा रचयिता कोण आहे, हॅमलेट म्हणजे एक शोकांतिका आहे ना, कोण आहे हॅमलेट, कोण लिहिलेलं आहे, शेक्सपियर आहे ना. शेक्सपियरनं काय केलेलं, पहिलं नाटक रचलेलं आहे, परंतु तो कोणता होता, इंग्लिश भाषेमध्ये होता. आणि हा कसा, याला आपण म्हटलेलं शोकांतिका. आलं, शेवटी काय त्याच्यातून म्हणजे शोक व्यक्त केलेला आहे, दुःख मिश्रित काय होतं ते नाटक होतं. परंतु त्यानंतर मराठीमध्ये जो काही सामाजिक नाटक, समाजामध्ये असलेल्या दांभिकतेवर कोरडे ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि तो म्हणजे कोणता आहे, तृतीय रत्न. कोणतं नाटक आहे, तृतीय रत्न. कोण रचलेलं आहे, तृतीय रत्न, पहिलं सामाजिक नाटक मराठी भाषेतलं. कोण आहे याचे रचयिते, आद्य शिक्षिका कोण आहे, सावित्रीबाई फुले. ठीक आहे. त्यांचे पती कोण, महात्मा ज्योतिबा फुले. हे तृतीय रत्न या नाटकाचे रचयिते म्हणून पहिला आद्य नाटककार म्हणून काय होते, यांना ओळखल्या जाते, महात्मा ज्योतिराव फुले. आणि पहिला जो काही काव्य फुले नावाचा जो काही ग्रंथ आहे ना, जिनं कोणत्याही प्रकारचं शिक्षण न घेता आहे का नाही, समाजामध्ये असलेल्या दांभिकतेवर किंवा अळाणीपणावर, अशिक्षितपणावर कोरडे ओढलेले आहेत, अशा प्रकारची काव्य फुले लिहिणारी कवयित्री कोण आहे, सावित्रीबाई फुले. काव्य फुले, सावित्रीबाई फुले. काव्य फुले नावाचा ग्रंथ लिहिला आणि मराठी साहित्यामध्ये आणखीन भर पाडण्याचा प्रयत्न एका स्त्रीने केलेला आपल्याला इथं दिसून येईल. दुसरी गोष्ट, आद्य शिक्षिका होण्याचा मान सुद्धा सावित्रीबाई फुले यांच्याकडे जातो की 1827च्या कालखंडामध्ये भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि त्याच्यात त्यांनी स्वतः शिकवण्याचा काय केलेला होता, प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे मराठीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यांची भर पडत दिसून येते आणि साहित्य दालन मोठं झालेलं आपण या ठिकाणी इथं पाहिलेलं आहे. पहिले जे काही ग्रंथ निर्माण झालेले होते याविषयीचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी इथं केलेला आहे. आता राहिलेला जो काही भाग आहे तो आपल्याला नंतर तासिकेला पाहायचा आहे, परंतु सर्वप्रथम हे पाहणं गरजेचं आहे की मराठी भाषेमध्ये जो पहिला लेख लिहिल्या गेलेला आहे किंवा मराठी भाषेमधलं पहिलं वाक्य कोणतं आहे, मराठीतील पहिलं वाक्य माहित नाही,
बाहुबलीच्या मूर्तीवर कोरल्या गेलेला तो लेख आहे, शिलालेख ज्याला आपण म्हणतो, है ना. शिलालेख, ताम्रपट, भुजरपत्र अशा प्रकारचा प्रवास आहे आपल्या भाषेचा. तर पहिला जो काय मराठी भाषेतला वाक्य आहे तो म्हणजे श्री चावुंडराये करवियले. हे मराठीतील काय आहे तर पहिलं वाक्य आहे. लक्षात, बाहुबलीच्या मूर्तीखाली राये करवियले. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी इथं पाहिले कुठं आहे कोरल्या गेलेलं आहे, बाहुबलीच्या मूर्तीखाली कोरल्या गेलेलं आहे. पहिलं वाक्य मराठीतलं. दुसरं वाक्य सुद्धा त्याच ठिकाणी आहे. कोणतं दुसरं वाक्य? ज्यांनी काय मंदिराचा जीर्णोद्धार केलेला होता आणि ते त्यांनी कोरून लिहिलेलं आहे. दुसरं वाक्य बघा इथं, श्री गंगराजे सुत्ताले करवियले. मराठीतलं हे काय इथं दुसरं वाक्य. कारण पहिले काय होतं, पूर्णविराम अशा प्रकारे दिल्या जात नव्हता. हे काय होतं, याला दंड म्हणतात. याला काय म्हटलं जाते, दंड. असे दुहेरी दंड द्यायचे शेवटी, वाक्याच्या शेवटी आणि सुरुवातीला. तुम्ही सुरुवातीला आणि शेवटी असे दंड दिलेले असतात. आणि काव्यामध्ये सुद्धा आजही आपण काव्य म्हणजे एक कळवा जर संपलेला असेल तर कळव्याच्या शेवटी काय करतो, दंड देतो. आणि ध्रुवपदाच्या वेळेस सुद्धा आहे ना, ध्रुवपदाला दुहेरी दंड देतात आणि कळवा संपला तर एकेरी दंड देतात. तर याला काय म्हटलं जातं इथं, दंड. तर आपण या ठिकाणी इथं पाहिलेलं आहे की मराठीमधलचे जे काही पहिले वाक्य होतं आणि दुसरं वाक्य होतं ते सुद्धा या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. की ज्याप्रमाणे साहित्याची निर्मिती होत गेलेली होती आणि वाक्य किंवा ग्रंथ निर्माण झालेले होते, या ग्रंथाविषयीची माहिती आपण या ठिकाणी इथं पाहिलेली आहे. आता राहिलेला जो काही घटक आहे आपल्याला नंतर तसं गेलं पाहायचं आहे. आपण याच्या आधी सुरुवात केलेली होती की वर्णमाला मराठी भाषेची, आणि या वर्णमालेची सुद्धा आपण तोंड ओळख किंवा पूर्व ओळख करून घेतलेली आहे. ठीक आहे. आता या वर्णमालेमध्ये आपला राहिलेला घटक म्हणजे कोणता आहे तो, व्यंजने राहिलेले आहेत, है ना. स्वर पाहिला आपण आणि स्वर आधी पाहिलेले आहेत. स्वर किती आहेत बरं, एकूण स्वर 14 आहेत. ठीक आहे. त्यामध्ये 2013ला आलेले 2 स्वर कोणते आहेत, आणि अ. यांना काय म्हटले जाते, इंग्रजी स्वर आहे का नाही. इंग्रजी स्वर का म्हणतात तर यांना इंग्रजी भाषेतले शब्द लिहिण्यासाठीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जसं उच्चारल्या जातं मराठीत तसं लिहिण्याची व्यवस्था आहे. म्हणून आपण या ठिकाणी त्या भाषेची लिपी कशी मानतो, आदर्श लिपी मानत असतो. नंतर आपण या ठिकाणी इथं पाहिलेले आहे की ऱ्हस्व आणि दीर्घ स्वर आहेत. ऱ्हस्व स्वर किती आहेत, फक्त 5च आहेत. आला लक्षामध्ये. हे 2 जे आहेत ते नव्याने आलेले म्हणून त्यांचा ऱ्हस्व आणि दीर्घ मध्ये समावेश नाही. आलं लक्षात. त्यानंतर दीर्घ स्वर 3 आहेत. या संयुक्त स्वरांचा समावेश सुद्धा दीर्घ स्वरामध्येच होतो. म्हणजे ते 4 आणि हे 3 किती 7 होतात दीर्घ स्वर. आलं लक्षात. ऱ्हस्व स्वर किती 5 आणि 7 काय तिथं दीर्घ स्वर. असे किती झाले मग, 7 आणि 5 12. पहिले किती होते, 12 स्वर होते. हे 2 नव्याने आल्यामुळे काय झाले, आता 14 झालेले आहे. आलं लक्षात. 2013च्या आधीचा संदर्भ घेतला तर स्वरांची संख्या किती, 12च लिहायचं. ऑप्शनमध्ये जर 12 असेल आणि ते संदर्भ 2013च्या आधीचा घेतलेला असेल तर स्वरांची संख्या 12च आहे. 13च्या नंतर त्याने काय केले, 2 स्वर आणलेले आहेत. म्हणजे एकूण किती झाले, 14 स्वर. एकूण असा प्रश्न विचारलेला असेल तर 14 नसता, फक्त मराठी वर्णमालेमध्ये स्वर किती आहेत असा प्रश्न असेल तर 12च. हे लक्षामध्ये घ्यायचं आपल्याला. त्यानंतर आपण पाहिले स्वर आदी. स्वर आदी म्हणजे काय, ज्या वर्णाचा उच्चार करत असताना आधी कशा सहाय्य घ्यावं लागतं आपल्याला, स्वराचं सहाय्य घ्यावं लागतो. त्याला म्हणतात स्वर आदी. ज्या वर्णाच्या उच्चाराच्या आधी स्वर आहे तो स्वर आदी. नंतर हे 2 स्वर आदी आपण इथं पाहिलेले आहेत. पहिला एक काय होता, अनुस्वार, आणि दुसरा काय इथं विसर्ग. अनुस्वार म्हणजे काय, त्या स्वरावर स्वर असलेला तो अनुस्वार. वर्णाच्या वरी आपण काय करतो, टिंब देतो. आलं लक्षात. त्याला काय म्हणतात, अनुस्वार. अनुस्वाराचा उच्चार कसा असतो, नाकातून ओझरता न होता कसा असतो, स्पष्ट व खणखणीत उच्चार असेल तर त्या वर्णाच्या शीर्षावर बिंदू दिला जातो, त्याला म्हणतात अनुस्वार. आणि दुसरं काय आहे तर अनुनासिक आहे. ते आपल्याला पाहायची. व्यंजनामध्ये त्यांचा काय होतो, समावेश होतो. त्या पंचम वर्णांना आपण काय म्हणतो, परसवर्ण असे सुद्धा म्हटल्या जाते. हे 5 वर्ण आहेत. तर आपण स्वर आणि स्वर आदी इथपर्यंत पाहिलेलं आहे. आलं लक्षात. स्वर आदी म्हणजे काय, त्याची उदाहरणं सुद्धा पाहिलेली आहेत. त्यामध्ये दुसरा काय तर विसर्ग आहे. विसर्गाचा अर्थ काय होतो,
सोडणे, ज्या वर्णाचा उच्चार करत असताना मुखातली हवा पूर्णतः बाहेर काय होते, विसर्जित होते, त्या वर्णाला आपण म्हणतो इथं विसर्ग. आलं लक्षात? विसर्गाचं चिन्ह कसं आहे, एकाखाली एकावर एक काय दोन टिंब दिले की तो काय असतो इथं विसर्ग. आणि हा विसर्ग वर्णाच्या मध्ये लिहिला जातो, तर अनुस्वार हा वर्णाच्या शीर्षावर दिला जातो. अशा प्रकारचा हा काय याच्यामध्ये फरक आहे. बाकीचं राहिलेलं आपण नंतर पाहू. इथं थांबू. ठीक आहे.